नमस्कार मित्रांनो, आजचा नवीन ब्लॉग काहीतरी नवीन घेऊन येतोय. जे मित्र आहेत श्रीकांत पवार, हे बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनसाठी आता उतरणार आहेत. ते आता सिनियर कॅटेगरीमध्ये उतरणार आहे, जे 40+ उतरतात. तर त्यासाठी खूप जास्त अशी मेहनत, डेडिकेशन आणि खूप काही सॅक्रिफाईस करावं लागतं. तर तो त्यांचा अनुभव ते सांगतील आणि ते मी आपल्या ह्या ब्लॉगमध्ये सगळे सांगेल. तर हाय श्रीकांत. हॅलो एव्हरीवन. मी डॉक्टर श्रीकांत पवार. पेशाने एक सायंटिस्ट आहे, परंतु बॉडी बिल्डिंगची आवड ही कॉलेजच्या दिवसांपासून असल्या कारणाने आज पहिल्यांदाच अशा कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतो आहे. आणि माझी तयारी कशी केली, काय केली, त्याच्याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला सांगेन हळूहळू. म्हणजे विल कीप ऑन रिव्हिलिंग द फॅक्ट्स अबाउट हाऊ वी वेंट अबाउट इट. ओके. हो, तर जसं काही श्रीकांत बोलले त्या पद्धतीने आपण हळूहळू या गोष्टी रिव्हील करत जाऊ. हो. मित्रांनो, आता आपण गणेश कला क्रीडा रंगमंच इथं आलेलो आहोत आणि इथे आता माझ्यासोबत श्रीकांत आहेत. हो.
नमस्कार. सुपर एक्सायटेड आहे आम्ही, कारण ही माझी पहिलीच वेळ आहे कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घ्यायची. तयारी तशी म्हटली तर मागचे 6 महिने करतो आहे. डिटेल्ड प्लॅनिंगशिवाय डेडिकेशनशिवाय ते होत नाही. सो डाएट प्लॅनिंग, जसं माझे कोच इथे बसलेच आहेत, महेश पाटोळे, त्यांनी गाईड केलं की कसं डाएट ठेवायला पाहिजे, पहिले 3 महिने कसं डाएट ठेवायला पाहिजे, शेवटचे 2 महिने कसं डाएट ठेवायला पाहिजे, शेवटच्या 15 दिवसात काही चेंजेस केले पाहिजेत, असं सगळं मार्गदर्शन त्यांनी दिलं. त्याच्यानंतर माझे दुसरे गुरु शुभम बोईटे, जे आज मिस्टर इंडिया खेळायला इंदोरला गेलेत, त्यांनी खूप डिटेलमध्ये मार्गदर्शन केलं, वर्कआउटची ट्रेनिंग दिली, वर्कआउट प्लॅन केला. आणि महेश सरांना त्यांनी गाईड केलं की तुम्ही हा वर्कआउट त्यांच्याकडनं करून घ्या, कसं डाएट स्ट्रिक्टनेस ठेवा, आणि त्याच्यानुसार पूर्ण वाटचाल 6 महिन्याची आपण ती केली. आता प्रिपरेशन बघायला गेलं तर डाएट रिस्ट्रिक्शन, कॅलरी रिस्ट्रिक्शनमध्ये असताना आपल्याला हेवी वेट तर जात नाही. लाईट वेटमध्ये आपल्याला हाय रेप्स करून शार्पनेस आणायचं असतं, कारण इट्स रिपिंग डाएट म्हणतात आपल्याला, किंवा रिपिंग वर्कआउट म्हणतो आपण त्याला. सो रिपिंग डाएट आणि रिपिंग वर्कआउट करताना जास्त लोड न घेता मसल डेफिनेशन छान दिसली पाहिजे, प्लस इम्प्रूव्हमेंट जी आहे, मसल क्वालिटी जी आहे ती चांगली दिसली पाहिजे. त्यासाठी फॅट कंट्रोलसाठी सॉल्ट सोडावा लागतो एक 15-20 दिवस आधी. त्याच्यानंतर पाणी सोडावं लागतं. आता मागचे 2 दिवस काल अर्धा लिटर पाणी, आणि आज तर सकाळपासून पाणीच नाही, फक्त चूळ भरायलाही बॉटलसोबत ठेवले, सो दॅट तोंड जास्त ड्राय होऊ नये. तरी हा ब्लॉक करतो आपण. सो हे सगळे प्रिपरेशन करता आता बघू, तुम्हाला स्टेजवरती दिसेलच मी कसा दिसतो. तुमचं मत नक्की कळवा की त्या प्रिपरेशनचा काही फायदा झाला की नाही झाला. थँक्यू. तर बघितलं मित्रांनो, किती मेहनत करावी लागते एका बॉडी बिल्डरला, किती डेडिकेशन द्यावं लागतं, किती सॅक्रिफाईस करावं लागतं. खरं तर त्याला आता श्रीकांत सरांना बोलतानाही म्हणजे अशा घसा कोरडा पडतो आहे, जीभ कोरडी पडते, पण ते तरीही म्हणजे नाही का त्यांच्या दृढनिश्चयाने अजूनही प्रयत्न करत आहेत, आणि मी त्यांच्या ह्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. तर नक्कीच त्यांच्या या मेहनतीला फळ भेटेल. अजूनही नवीन काही गोष्टी मी तुम्हाला सांगत राहील या ब्लॉगमध्येच, तर कंटिन्यू राहा. महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे, पावे उत्तरेकडे मंत्रातली सारी घालून, हृदय उत्पाटीला बळे, आणि रामा बुदानेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे, गतिसी जुळना नसे, अणुपासून ब्रह्मांडा हे बडा जात असे. बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे. मास्टर कॅटेगरी त्यांनी इथे बसा. वॉर्मअप चालू करा.
थँक्यू स्टेज मार्शल. मी आपल्याला विनंती करतो, आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत नरेंद्र धारणे, श्रीकांत पवार, गोपाळकृष्ण देवर, अमर गिरी, नवनाथ रोडगे, नचिकेत पटवर्धन, सचिन वाघ, शिरीष काथवटे आणि अमोल वायाळ अशा स्पर्धकांचा समावेश असणारा 40 ते 50 वर्षापर्यंतचा पहिला गट आहे. मित्रो, आपल्याला 4 पोजेस करायचे आहेत. अंतिम फेरीमध्ये 6 स्पर्धकांची निवड केली या ठिकाणी सादर करायचे आहेत. आपल्याला अंतिम फेरीमध्ये 5 स्पर्धकांची निवड करायची आहे. संयोजकांनी प्रत्येक गटातील प्रत्येक स्पर्धेमध्ये 5 क्रमांकाची पारितोषिक आयोजित केलेली आहेत. रेडी, स्टार्ट. पोज नंबर फर्स्ट, फ्रंट डबल बायसेप रिवॉल्व विथ थाय मसल्स. 5 स्पर्धकांच्या अंतिम फेरीमध्ये आपल्याला निवड करायची आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्या. पोज नंबर 3, साइड चेस्ट. Pose number 4, back double bicep with cart. एक नंबर. Change. Pose number 7 and last pose, abdominal with thigh muscles. Thank you, bodybuilders. Starting with your pose number 1, front double bicep, Reeboks with thigh muscle together. Flex. Relax. Your pose number 2, front lat spread. Relax your any side chest. Relax. Your pose number 3. Pose number 4, back double bicep. Relax. Your pose number 5, back lat spread. Relax. Pose number 6, your any side tricep and calf. Relax. Your pose number 7 and final pose, your abdominal and thighs. Relax. Your pose number 8, any optional pose.
Relax. Thank you, bodybuilders. Please step back. राजू शेरगिरा सर आणि दिलीप कुमार सरांच्या हस्ते आपण जी गोष्ट बोललात तर ती खरी आहे. काही माणसं स्टेज गाजवत असतात, पण काही माणसं ते स्टेज पूर्वीच गाजवून चुकलेली असतात आणि राजू शेरगिरा सर त्यातले एक आहेत. ते स्टेज याच्या आधी कित्येक वेळा असे स्टेज त्यांनी गाजवलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन. सर्व बॉडी बिल्डर आणि पाहुण्यांना विनंती की ग्रुप फोटोसाठी स्टेजवरती यायचे. सर्वांना विनंती आहे विचार मंचावर यावं. सर्व बॉडी देखो हम दीवानों को मस्ती में मस्तानों को अपनी ही धुन में चले. थँक्यू.